आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे सातपूर शिवाजीनगर येथील LD पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी शाळेतील लहान लहान मुला-मुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते। कोणी विठोबा, कोणी रुक्मिणी, तर कोणी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, तर कोणी वासुदेव बनले होते। सकाळी शाळेमध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, LD पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका ज्योती कटाळे यांच्या प्रमुख हस्ते विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। शाळेतील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या संतांचे अभंग, भक्तिगीते या प्रसंगी सादर केली। मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता। एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ, कपाळी गंड आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तानभूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी LD पाटील इंग्लिश मीडियम मध्ये अवतरले होते। ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले। यावेळी दिनकर पाटील, लता पाटील आणि ज्योती कटाळे यांनी देखील भक्तिमय वातावरणात बालगोपाल वारकऱ्यांसोबत मनसोक्त आनंद लुटला। याविषयी दिनकर पाटील यांनी अधिक माहिती दिली। संपूर्ण महाराष्ट्रभर पांडुरंगाचा गजर चालू आहे, विठ्ठल रुक्माईचा गजर चालू आहे। आपलं एक आराध्य दैवत आहे। सर्वात मोठा जर कोणची यात्रा होत असेल महाराष्ट्रात तर ती पांडुरंगाची होते। आणि या आषाढी एकादशी निमित्त आज LD पाटील इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये अतिशय सुंदर असा वारकऱ्यांचा मेळावा आयोजित करून पालखी सोहळ्याचं नियोजन करून या ठिकाणी सर्व लहान बालकांपासून मोठ्या थोरांपर्यंत एक आनंद या ठिकाणी मिळत आहे। मी आयोजकांना खास करून ज्योती ताईला, तिच्या सर्व शिक्षक वृंदांना खूप धन्यवाद देईन। खरं तर या महाराष्ट्राचं पावित्र्य राखण्यासाठी, अध्यात्माचं काम पुढे नेण्यासाठी ही पुढची पिढी अध्यात्मात खूप व्हावी, सुसंस्कृत व्हावी, त्यासाठी हे नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे। लहानपणापासून या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, अध्यात्माचं आवड निर्माण व्हावी, त्यासाठी खरं शाळेने आज नियोजन केलेलं आहे। आपण बघताय की या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ नागरिक, या ठिकाणी ज्येष्ठ महिला भगिनी आणि मुलांच्या आई वडील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले। लता पाटील सुद्धा उपस्थित आहेत। मी या आषाढी वारीच्या आपल्याला खरोखर खूप शुभेच्छा देईन आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींनी अध्यात्म जपण्यासाठी, खरं तर मंदिरं का असतात तर त्या ठिकाणी एक शांतता मिळते। भजन, सत्संग, प्रवचन, भागवत कथा असेल, शिवमहापुराण असेल, रामकथा असेल, यामधून साधू संत मंडळी आपल्या प्रबोधनातून समाजाचं परिवर्तन करण्याचा खूप मोठा प्रयत्न करतात। आपलं संपूर्ण आयुष्य ही साधू संत मंडळी जीव लोकांसाठी समर्पित करून खूप मोठं कार्य उभं करण्याचं या महाराष्ट्रामध्ये वारकरी मंडळी आज करत आहे। आपण बघितलं असेल, जगद्गुरु संत निवृत्ती महाराज, जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या लाखोच्या संख्येने दिंड्या निघतात, एक महिनाभर पायी चालतात आणि त्याच्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते आणि त्याच्यातून एक जगाला एक मोठं या सृष्टीसाठी, जनकल्याणासाठी, जगाच्या शांततेसाठी एक ताकद मिळत असते या हरिनामाच्या माध्यमातून। आणि आज सुद्धा एक हरिनामाचा गजर करून
शाळेमध्ये या कार्यक्रमाबद्दल मला खूप आनंद झाला. मला सुद्धा या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे आणि सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींना विनंती करेन की आपण सुद्धा या वारकरी पंथाबाबत सगळ्यांनी अग्रेसर राहून पुढे आपल्या बालकांना चांगलं संस्कृत करण्यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना एक आवाज द्यायचा आहे. जय जय राम कृष्ण हरी. तुम्ही पण म्हणायचं जय जय राम कृष्ण हरी. जय. भगिनी म्हणत नाही. या प्रसंगी LD पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक शिक्षिका तसेच पालकवृंद परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उभारिले देवालया नाम बापा काय तुझी माया सांगू श्रीरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आली अभंगा विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची फळांची अभंगाला जोड टाळची फळांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. धन्यवाद. तयारीत आहे. जेवढे व्हिडिओ वाचण्यासाठी आमच्याकडून